morning, boys and girls. Today, I first of all welcome you on behalf of Learning of Physics, in which I am going to teach you second part. So, in this second part, I will be starting with a chapter number 9, named as Optics. In this optics, we are directly going to start with the article reflection. आता आम्ही ज्यावेळेस आर्टिकल रिफ्लेक्शनला सुरुवात करत आहोत त्याच्या अगोदर काही मुद्दे जे आहेत ते गाळले आहेत. त्याचं कारण असं आहे का तो रिड्यूस केलेला आहे बोर्डाने तो सिलेबस, त्याकरता आपण त्याला आत्ता घेत नाहीत. आता तो मुद्दा रिफ्लेक्शनचा समजून घेण्याकरता आता आपण सुरुवात करत आहोत. मग ज्यावेळेस आम्ही सुरुवात करतो तर पहिल्यांदा रिफ्लेक्शन कशाच्या आधारे करायचं आहे, तर रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन सरफेस. आता प्लेन सरफेस, आता आरसा जो आहे ह्या आरशाची काच आहे. आता ही जी काच उभी आहे ठेवलेली आणि इकडची बाजूची जी रेषा दाखवलेल्या आहेत त्यात साधारणतः मर्क्युरीचा मुलामा लावलेला आहे. आता आपण आरसा जर कधी त्याची काच उघडून जर बघितली तर मागची बाजू लाल असते, म्हणजे ती नॉन रिफ्लेक्टिंग असते. आणि म्हणून मग काय होतं की आपल्याला ऑब्जेक्ट समोर ठेवला की तो जशाला तसाच आपल्याला बघायला मिळतो. आता हे जो प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे तो उभ्या रेषेने दाखवला आहे. आता ही जी आडवी रेषा आहे याचं हे रेफरन्स आहे आपल्याला, की ज्याच्यावर मी आता काय करणार आहे, ऑब्जेक्ट घेणार आहे. ऑब्जेक्ट काय घेतला आहे, पी घेतला. आता पी घेतल्यानंतर दोन गोष्टी ऑब्जेक्टच्या लक्षात घ्यायच्या. एक तर त्याची साईज म्हणजे उंची, आणि एक तर डिस्टन्स फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेस. आता ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस बघत असतो, आता याच्यावरनं मला आता इथं ऑब्जेक्ट ठेवला आहे मी आरशापुढे, मग त्याचा परिणाम काय, तर त्याचा आपल्याला दिसणारी ऑब्जेक्टची इमेज. मग ती इमेज कशी असली पाहिजे, आता हे समजून घेण्याकरता आता आपण इमेजचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आता आपण काय केलं, इफ द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, इन फ्रंट ऑफ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, काय होणार आहे, म्हणजे आम्हाला ऑब्जेक्टची पोझिशन कळली, किती अंतरावर आहे, यू अंतरावर आहे. साईज कशी आहे, h1 आहे. हाईट त्याची जी आहे ऑब्जेक्टची ती किती आहे, h1. मग इमेज जी फॉर्म झालेली आहे ऑन द अदर साईड, म्हणजे आता ही वन साईड म्हणू आपण, इकडची डावी बाजू, आणि इमेज फॉर्म झाली ती अदर साईडला, म्हणजे ह्या बाजूला तयार झाली. आता इमेज तयार झाली, तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये दिसत असताना आपण इकडची बी आपण काय बघतोय, डिस्टन्स पाहतोय किती आहे, v, आणि हाईट किती आहे किंवा साईज किती आहे, h2. आता हे दोन्ही ज्यावेळेस मोजलं तर वी फाइंड दॅट u इज इक्वल टू v, म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स, आणि साईज ऑफ द ऑब्जेक्ट h1 इज इक्वल टू h2. म्हणजे काय झालं, साईज ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू साईज ऑफ द इमेज. हे दोन मुद्दे आपण पहिल्यांदा सांगूया याच्यामध्ये. आता हे बघा, इथं मांडताना मी 3 मुद्दे मांडले. काय सांगितलं आहे, इमेज इज सेट टू बी व्हर्च्युअल अँड लॅटरली इन्व्हर्टेड. व्हर्च्युअल म्हणजे काय, आभासी. तुम्ही तुमचं जर आरशापुढे उभे राहिले तर तुमचीच इमेज तुम्हाला दिसते, आणि ती जी इमेज आहे ती रिअल नाही, रिअलच्या विरुद्ध व्हर्च्युअल. म्हणून व्हर्च्युअल अँड लॅटरली इन्व्हर्टेड, म्हणजे तुम्हाला काय दिसेल, डावा हात उजवा, उजवा हात डावा, बरोबर. तर म्हणून त्याला आपण म्हणतो लॅटरली इन्व्हर्टेड, म्हणजे राईट हँड साईड सीम्स टू बी लेफ्ट अँड लेफ्ट हँड साईड सीम्स टू बी राईट. दुसरा मुद्दा सांगितला, इमेज साईज इज सेम ॲज ऑब्जेक्ट साईज, क्लिअर. आणि तिसरा, इमेज डिस्टन्स इज सेम ॲज द ऑब्जेक्ट डिस्टन्स, provided that the image is present on the
अदर साईड ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस. आता आरशामध्ये बघा, तुम्ही आरशाच्या जवळ गेले तर तुमची इमेज तुमच्या जवळ आल्यासारखी दिसेल. आरशाच्या पासून तुम्ही लांब व्हायला सुरुवात व्हा, ती इमेजसुद्धा आरशामधून पाठीमागे गेल्यासारखी दिसेल. म्हणून ती बाजू जी आहे इमेजची, तिला अदर साईड म्हटलं आहे. तर हे झालं एक उदाहरण. आता दुसरं उदाहरण बघतोय. इफ वी स्टँड ऑन द बँक ऑफ स्टील वॉटर बॉडी, म्हणजे आता आपण नदीवर पूल आहे, पुलावर आपण उभे राहिलो आहोत आणि त्याच्यामध्ये वाकून बघतोय आपण पाण्याकडे. तर पाण्यामध्ये आपल्याला आपली इमेज तयार होते. मग ती इमेज कशी, तर एका वाक्यात त्यांनी समजून सांगितलं आहे की इट इज लॅटरली रिव्हर्स ऑफ सेम साईज अँड ऑन द अदर साईड. लॅटरलीचा अर्थ कळला, लेफ्टचा राईट, राईटचा लेफ्ट. रिव्हर्स म्हणजे तुम्हाला कळलं की डिस्टन्स जे आहे, इकडनं आपण जितके वर उंचीवर आहोत तितकंच ते पाण्यामध्ये खालच्या उंचीला दिसेल तितक्याच. म्हणून आणि दुसरी गोष्ट, साईज विल बी सेम. तुमची जर उंची 6 फूट असेल तर त्याच्यातही 6 फूटच दिसेल. सो देअरफॉर सेम साईज, सेम शेप, ओनली लॅटरल रिव्हर्स आणि इमेज इज सीन ऑन द अदर साईड. त्याचा अर्थ इतका सिंपल आणि सुटसुटीत आहे. तर हा झाला पहिला मुद्दा, रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन सरफेसचं ऑप्टिकली एक्सप्लेनेशन झालं हे. त्याच्यानंतर एक उदाहरण देऊन समजून सांगितलं आहे की पुलावर उभं राहिल्यानंतर तुमची इमेजचं रिफ्लेक्शन. आणि आता आपण पुढचा एक मुद्दा बघणार आहोत. इमेजेस आर फॉर्म्ड. आता नंबर ऑफ इमेजेस कॅल्क्युलेट करायचे. ते कॅल्क्युलेट करत असताना आम्हाला मेथड वापरायची आणि ती मेथड वापरण्यासाठी आम्ही काही स्टेप्स लिहिलेल्या आहेत. आता ते स्टेप्स काय, तर पहिल्यांदा नाव द प्रोसेस फॉर कॅल्क्युलेटिंग द नंबर ऑफ इमेजेस एन. त्याला काय म्हणतो आपण, इमेजेस, नंबर ऑफ इमेजेसला कॅपिटल एन. पहिल्यांदा काढायचं आपल्याला स्मॉल एनची किंमत. आता स्मॉल एनची किंमत जी आहे ती 360 डिग्री भागिले काय अँगल असेल यामधला थिटा जो आहे, तर तो थिटाची किंमत आपण 360ला भागणार. ही झाली पहिली स्टेप. म्हणजे टेबलमध्ये तुम्ही बघा, इथं दिलं आहे अँगल थिटा डिग्री, त्याच्यानंतर एन इज इक्वल टू 360 बाय थिटा. आता इथं 120चा अँगल घेतला तर म्हणजे 120, 360ला 120ने जर भागितले तर 3 उत्तर येते. दुसरी स्टेप, इफ एन इज इवन इंटीजर. आता हे भागाकार केला 360 भागिले थिटाने, जर तो इवन आकडा आला. आता पहा बरं का, इंटीजर म्हणजे काय, ज्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये नाही आहे. आता 1, 2, 3, 4, 5 हे आकडे काय झाले, इंटीजर झाले. पण जर समजा 1.5, 1.3, 2.4, 3.5 हे काय होणार, हे फ्रॅक्शनमध्ये येते. त्याच्यामध्ये काय 3 काय झाला, आता समजा 3.5 आहे तर 3.5 मधले 2 भाग झाले. 3 म्हणजे इंटीजर आणि पॉईंटच्या नंतरचा 5 म्हणजे काय झाला, फ्रॅक्शन झाला. तर आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं एन इज इंटीजर. पण इंटीजर कसा आहे, इवन. इवन तुम्हाला माहिती आहे, इवन आकडे काय 2, 4, 6, 8, 10, 12 सगळे इवन. परंतु जर इवन इंटीजर असेल तर नंबर ऑफ इमेजेस एन इज इक्वल टू एन मायनस 1 हा फॉर्म्युला वापरायचा. पण कंडिशन, इरेस्पेक्टिव्ह ऑफ वेअर द ऑब्जेक्ट इज. आता इथं दाखवलं आहे आम्ही 3 कंडिशन दाखवल्या. तेव्हा ही जी उभी रेष आहे जे दोन्ही मिररचं इक्वल अँगल करते त्या रेषेला आम्ही म्हणतो अँगल ऑफ बायसेक्टर. म्हणजे ऑब्जेक्ट एक तर अँगल ऑफ बायसेक्टरवर असला तर त्याला म्हणू ऑन द अँगल ऑफ बायसेक्टर. पण जर त्याच्यावर न राहता शेजारी कुठे असेल, इथेच लाईनीच्या अँगल ऑफ बायसेक्टरच्या बाजूला जर असेल तर त्याला म्हणतो आम्ही ऑफ द अँगल ऑफ बायसेक्टर. आणि ह्या रेषेच्या लांब कुठेतरी बाजूला हे पॉईंट दाखवले, स्पॉट दाखवले, हे छोटे छोटे बारकेले डॉट दाखवले, त्याला म्हणू आपण एनिवेअर.
म्हणजे हे 3 कंडिशन. आता पाहूया. आता 2 नंबरचं कंडिशन बघितली, इवन इंटेजर आहे, तर त्याचं उत्तर कॅपिटल एन काय येईल, n-1. आता आपण ते टेबलमध्ये पाहू आपण गणित सोडवताना. त्याच्यानंतर तिसरी कंडिशन, इफ n इज द ऑड इंटीजर. ऑड काय येईल, 1, 3, 5, 7, 9, 11 अशा पद्धतीने. मग पण ऑड आल्यानंतर ऑब्जेक्ट कुठं असला पाहिजे, ऑन द अँगल ऑफ बायसेक्टर. तर मग त्याचं नंबर ऑफ इमेजेस किती असणार, n-1. हे सुद्धा काय राहील, n-1. परंतु हीच कंडिशन ऑडचीच, हे बघ इथं ऑडच लिहिलं आहे, परंतु ऑफ द अँगल ऑफ बायसेक्टर. मग त्याला इक्वेशन काय, n = n, स्मॉल n, म्हणजे -1 नाही नसणार त्याच्यामध्ये. ही झाली चौथी कंडिशन. पाचवी कंडिशन, इफ n इज नॉट अन इंटीजर. आता एक संपूर्ण नंबर नाही येतो, 1, 3, 5 हे होल नंबर, त्याला इंटीजर म्हणतो. परंतु आता काय झालं, 3.5 आला. आता इथं उदाहरण घेतलं मी, हे पहा, n = 3.5 म्हणजे इट इज नॉट अन कंप्लीट इंटीजर. मग इथं काय सांगितलं, n is taken to be as m, where m is called as integral part of n. म्हणजे आता n काय झाला, 3.5. 3 झाला इंटीजर, 5 झाला फ्रॅक्शनल, आणि याच्यातला इंटीजर पार्ट घ्यायचा, त्याला m म्हटलं आहे आम्ही, m = 3. सो दिस विल बी द आन्सर. इंटिग्रल पार्ट ऑफ 3.5 इज नथिंग बट 3. सो दिस इज द कंडिशन वेअर n इज नॉट अन इंटीजर. मग हे समजण्यासाठी आता ह्याच्यात आपल्याला गणित सोडवायचे, पण त्या अगोदर आपल्याला थोडंसं मॅथमॅटिकली आपण चेक करू, आपल्याला समजलं आहे का नाही कळलं आहे. तर आपण एक पाहूया, इथं टेबल केला आहे तयार मी. आता ह्या टेबलमध्ये पहिला कॉलम अँगलचा आहे, θ डिग्री. दुसरा जो आहे तो 360 डिवायडेड बाय अँगल आहे, त्याला स्मॉल n म्हटलं आहे. तिसरा जो आहे ते पोझिशन दाखवतं आहे ऑब्जेक्टचं. आणि चौथं जे आहे ते कॅपिटल n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस फाउंड. आता हे कॅल्क्युलेशन करून करायचं आहे. बरं, आता आपण पहिलं एक्झाम्पल घेतो, θ = 120 डिग्री. म्हणजे हा तुमचा जो θ आहे हा 120 डिग्री. 120 डिग्री घेतल्यानंतर आता आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं आहे. स्मॉल n = काय येणार, 360 डिवायडेड बाय 120, म्हणजे त्याचं उत्तर 3 येतं, हे तुम्हाला माहिती आहे. आता इथं आम्ही कंडिशन काय घेतली, ऑन द अँगल ऑफ बायसेक्टर, म्हणजे रेषेवर आमचा ऑब्जेक्ट असेल. मग ह्या वेळेस आता आम्हाला काय मिळालं आहे, n स्मॉल n किती आलं आहे, 3. आणि आपल्याला फिगर काय झाली ती इवन एक ऑड. मग ऑडची कंडिशन बघायची आपल्याला, इफ n इज ऑड इंटीजर अँड ऑब्जेक्ट कुठं आहे, ऑन द बायसेक्टर. ही कंडिशन म्हणजे ही टोटल नंबर ऑफ इमेजेस n काय येईल, n-1, म्हणजे 3 वजा 1, म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे, 2. आता हे बघा, n = n-1 दॅट इज इक्वल टू 2. ह्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता दुसरं तीच कंडिशन घेतो 120ची. आता n काय आहे, ऑड आहे, पण पोझिशन काय आहे, ऑफ द अँगल ऑफ बायसेक्टर. AOB म्हणजे काय, अँगल ऑफ बायसेक्टर, शॉर्टकट केला आहे मी. मग त्याचं इक्वेशन काय आहे, हे बघा इथं 4 नंबरची कंडिशन, इफ n इज ऑड अँड ऑब्जेक्ट इज ऑफ द अँगल ऑफ बायसेक्टर, मग कॅपिटल n इज इक्वल टू स्मॉल n. आता आपल्याला स्मॉल n किती आलेला आहे, 3. मग कॅपिटल n सुद्धा काय झाला, 3च झाला. सो देअरफॉर n इज इक्वल टू स्मॉल n दॅट इज इक्वल टू 3. हे झालं तुमचं ऑन द अँगल ऑफ बायसेक्टर आणि ऑफ द अँगल ऑफ बायसेक्टर. आता एनिवेअरचं घेतलं. आता दोन्हीमधला अँगल 50 डिग्री घेतला, म्हणजे 360 भागिले 50 किती येतं, 7.2. मग आता पहिल्यांदा इंटीजर आहे का, नाही,
म्हणजे आपली शेवटची कंडिशन, इफ एन इज नॉट ॲन इंटिजर. आता 3.5च्या ऐवजी काय येईल? 7.2, म्हणजे एमची व्हॅल्यू किती आली? 7. सो देअरफॉर वी टेक द आन्सर ॲज n इज इक्वल टू m, दॅट इज इक्वल टू 7. अशा पद्धतीने अजून 2-3 उदाहरणं दिलेले आहेत पुस्तकामध्ये, त्याच्या टेबलमध्येच. ते तुम्ही आता होमवर्क म्हणून करा. आणि हे जे मी नोट्स दिले आहेत, हे जे आत्ता लिहिलेलं आहे जे फळ्यावर, ते सगळे नोट्स म्हणून लिहून काढा. सोप्या भाषेत आहे आणि अंडरस्टँडिंग व्हायलाही सोपं जाईल. त्यामुळं आज आपण इथंच थांबू. उद्या आपण प्रॉब्लेम घेऊ आणि एक पुढं छोटासा आर्टिकल पण घेऊ. सो विल स्टॉप हिअर. आता आपण तिसरा मुद्दा बघू. इफ द ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन द 2 प्लेन मिरर्स इन्क्लाइंड ॲट अन अँगल थीटा. आता हे बघा, इथं फिगर दाखवली. ह्या फिगरमध्ये 2 आरसे घेतलेले आहेत आणि हे 2 जे आरसे आहेत, हा एक आरसा आणि हा एक आरसा, हे 2 आरसे जे आहेत. आता मी एक लाईन ड्रॉ करतो आणि ह्या 2 आरसे जे आहेत, ह्या लाईनच्या एका पॉईंटला एकत्र आणतो. म्हणजे काय होणार की आपण म्हणतो दे आर इन्क्लाइंड ॲट अन सम अँगल. आता इन्क्लाइंड ॲट अन अँगल काय? हे दोन्ही मिळून थीटा जर म्हटलं आपण, म्हणजे थीटा इज इक्वल टू काय येईल? θ1 + θ2 म्हणू आपण. आता हे दोन्हीचा अँगल जो आहे, जर मी याच्यात ह्या लाईनच्या रेफरन्समध्ये जर बघितलं तर याला θ1 म्हणतो, याला θ2 म्हणू. आणि दोन्ही मिळून दोघांचे आरशामुळे मिळून झालेला अँगल जो आहे तो θ1 + θ2. आता इथे ह्या 2 आरशाच्या मध्ये, जसं की आपण आता बऱ्याच वेळा मोठ्या कपड्याच्या दुकानामध्ये जातो, त्यावेळेस आपण काय करतो की ट्रायल करता आपल्याला फिटिंगला आणि आपल्याला चांगला दिसतो का नाही कपडे, नवीन शर्ट म्हणा, पॅन्ट म्हणा, किंवा मुलींचे ड्रेस घालून पाहिले जातात. कारण काय होतं, बऱ्याच वेळा कमी जास्त साईजमुळे प्रॉब्लेम येतो, नंतर बदलायची अडचण येते. म्हणून त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, दुकानदारांनी एक तुम्हाला चेंज रूम दिले तिथे, ज्याच्यामध्ये आरसे आहेत. आणि त्या आरशामध्ये आपण आपले नवीन तो ड्रेस घालून पाहतो आणि बघतो की ते आपल्याला चांगला दिसतो की नाही. मग ते तर त्याच्यामध्ये जाऊन मग ही कंडिशन होते की असे आरसे आहेत. आता अर्थात तिथं तुम्हाला साधारणतः 3 आरसे असतात. इथं आपण 2 आरशाचीच गोष्ट करतो. आणि ह्या 2 आरशाच्या मध्ये उभे राहिलो आपण की आपल्याला काय दिसतंय की आपण दोन्ही आरशाला ऑब्जेक्ट बी होतो आणि दोन्ही आरशाला आपण इमेज पण तयार होते आपली दोन्ही आरशावर. परंतु तोच एक ऑब्जेक्ट इथं जर मध्ये जर ठेवला, तर जर ह्या आरशाला जर तो ऑब्जेक्ट जर झाला तर त्याची इमेज आपल्याला पाहायला मिळते, परंतु याच्यात झालेली इमेज ह्या आरशाकरता ऑब्जेक्ट होते आणि मग पुन्हा याची इमेज तयार होते. म्हणजे नंबर ऑफ मल्टिपल